भिल्लाचा बच्चा आहे. भिल्लीच्या दुधावर पोचलेला हा विशाल तुझ्याशी टक्कर देऊन आपल्या बाबाला सोडून आणि त्याच नाव सांगेल भिल्लाच्या अवलादीचं. विशाल आज रात्री जाऊन द्यायला आणि चांगलाच विचार केला. न्यायप्रिय राजे म्हणून कसे कसे विक्रांत महाराज योग्यच निर्णय नाही कन्हैया. आता जा विचारून काही उपयोग होणार नाही. गनिमी काव्याने हल्ला करून किंवा चोर वाटेने जाऊनच पावांची सुटका केली पाहिजे. आणि मग त्या फतेह सिंगाचाच कटा करतो मी. श्रीरथात माणसाला शक्तीने कोडू देऊन त्याला छळ करणाऱ्या पुरुषाला चांगला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी कन्हैया तू आता जाऊन भिल्ल्या आणि रावजाला सांग. आज रात्रीच जातो राजवाड्यावर. उद्या सकाळपर्यंत सोडून आणतो बाबाला. तेव्हा फतेह सिंगाला वाटत असेल ही भिल्लाची औलाद काय करणार. चिकटली तर कोचडी सारखी ते माझ्यासाठी काय करायला लावतील म्हणावं. चोरवाटीने जाऊया म्हणतात काय करा पण चोरवाटी आपल्याला ढकलू नको. त्याची चिंता करू नकोस. प्रथम तिथपर्यंत पोचूया तरी मग पाहू पुढं काय होतंय ते. तो बोल पण विचार चोरवाटी फार जपून जावं लागणार आपल्याला. फतेह सिंग फार हुशार काही खाण्याच्या चारी मोठी करायला पोहायला ठेवायचं तर काही संशोध तर त्याला काय करण्याचा हुकूम सुद्धा दिला. वाघाच्या भेद घुसायचा तर वाघाच्या काळजानच गेलं पाहिजे. मारू किंवा मरू ईर्षेने शत्रूवर घाव घातला तर विजय निश्चितच आपला आहे. चोरवाटीने जाऊन हे त्यांना ऐकलं पण घोरपणीचं सैन्य किती मोठे याचा अंदाज कर. आपल्याकडे पुढे फक्त 25 ना साधारण सामग्री कशाच्या जोरावर दोन दिलं नाही. कन्हैया वेळेला शक्तिशाली गजराजाला शुल्लक मुंगी सुद्धा हैराण करते. मी माझ्या युक्तीच्या जोरावर त्यांच्या राजवटीशी झुंज करणार. मग हरकत नाही झुंजताना मेलो तरी. पण त्या फतेह सिंगाला प्रधान पदावरून खाली खेचणारच. कन्हैया तो आता थांबू नकोस. भिल्ल्याला जाऊन सांग विशालने बोलावलंय म्हणून. हो जातो तुम्ही तयारी द्या. कन्हैया भिल्ल्याला सांग सोबत रावजालाही घे म्हणून. हो जातो. कन्हैया तू सुद्धा लवकर परत ये. मी तुझी वाट पाहीन. कोण मंगला काय झालं काय. त्याचा मरणच जर जवळ आला असेल तर तो तरी काय करणार. तुला काही बोलला का तो. माझ्या बरोबर कुण्याही पक्के स्त्रीला असं बोलायला शरम नाही वाटत तुला. त्याने कुत्र्या बाजूला हो नाहीतर फुकटला म्हणशील. सांभाळून मला हराम करा नाही तर. बच्चे हो बेटे जबान के बात कर नाही तो तरी जबान काढ लो. अरे जा रे खूप पहिलं तुझ्या सगळ्यात जबान कापणार आहे. परस्त्री म्हणजे तुझ्या बापाचा माल वाटला की काय तुला. असं म्हणावं तर या घोरपुरीचा राजपुत्र आहे मी. मी म्हणेन तसं झालं पाहिजे. शिकारीला आलो पण ही शिकार दिसली मला. 4 पायाच्या त्या शिकारीचा नाव सोडून 2 पायाच्या शिकारीसाठी इथपर्यंत यावं लागलं मला. समजलं तुला मी कोण आहे तो. हे तू राजपुत्र असलास म्हणून दुसऱ्यांच्या आया बहिणीच्या अप्रूल उठण्याचा तुला काय अधिकार. माझ्यानं प्रजेचं रक्षण करायचं असतं भक्षण नाही. पण तू तर त्याच्या अब्रूवरच घालू पाहतोस. मग तू कसला राजपुत्र. तुझ्या बाराबाता ऐकायच्या नाहीत मला. जी पोरगी मनात भरली ती अजून सरळ गेलेली नाही या रलाच्या हातून. तू वाटल्याला जन्मवत ठेव पण आजचा दिवस माझ्या स्वाधीन कर. जीभ धरून जाईल मेला तुझी.
माझ्या हातात येण्यापूर्वी सगळ्या अशा शिव्याच्या पदव्या देतात पण एकदा का माझ्या हातात आल्या की गोगलगाई सारखं सरळ होतात चल येतेस की नाही खबरदार एक पाऊल पुढे टाकली तर सावकाश मरणाला आमंत्रण देतोस राजकुमार नलाच्या संसदेचं आणि टाकण्याची तुझी इच्छा असेल तर हो पुढे नाहीतर मुकाराने बाजूला हो आज मी हिला घेऊन जाणारच तू पुढे चालून टाकत छाडा लाल लाटीचा घोट गेला तर तुझ्या क्या रुबाब है क्या शराब है दिल की रानी हुस्न की परी यहाँ कचरा में क्यों सकती हो चलो मेरे साथ पकड़ के मेरा हाथ ले जाऊंगा तुझे राजगादी पर लगाऊंगा तुझे राजमहल में चलो ललाट और खबर बोल आग लाग तुझ्या त्या सिंहासनाला आणि तुरुंग लागू द्या तुझ्या त्या राजमहालाला पण त्या मुलीवर तुझी ही अशी नजर आज डोळे फुटतील तुझे ती पुढची बात है मेरी जान जोपर्यंत डोळे आहे तोपर्यंत हे सुख उपभोगूया ललाट आता मात्र सांशता संपत आली ललाट खबरदार अरे वा खबरदार तू काय एवढा येतो त्याच्यासाठी मरतो कोण आहे ही तुझी त्याला कशाला विचारतोस मी सांगते ना तुला हाँ बोलो बोलो तुम्हारी बात तो बहुत मीठी लगती है तुम बोलो मेरी जान विशाल माझा होणारा पती आम्ही दोघंही लगीन करणार आहोत तुला काय करायचंय पण थांब तिथंच थांब मला काहीतरी तुझ्याबद्दल वाटलं म्हणून तुझ्या मागून इथपर्यंत आलो पाहिजे तर तू लग्न करायच्या बरोबर पण केव्हा नंतर मला भेटून गेल्यानंतर आतापर्यंत राजकुमार म्हणून खूप ऐकून घेतलं पण आता नाही या संशयाला तुझी गर्दनच मारतो या पोरीसाठी मारत असेल तर मग हो पुढे
पण जातोच हे नशीब समाज विक्रांत राजाचा. बरं झालं बाई तुम्ही होता म्हणून इथं.